नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत पनीर मसाला। तर चला तर मग पाहूया आपण। एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती छान दिसत आहे। ती एकदम हॉटेलसारखी दिसत आहे की नाही आणि टेस्टला पण एकदम छान झालेली आहे। तर मग सुरुवातीला काय करूया आपण, पनीर ना थोड्याशा तेलामध्ये असे फ्राय करून घेऊया। तर इथे ना मी एका पॅनमध्ये थोडं तेल टाकले आणि त्या तेलातच ना आपले पनीरला पण छान चव यावी म्हणून थोडंसं मीठ, लाल तिखट, थोडीशी हळद आणि कसुरी मेथी थोडीशी टाकूया आपण, म्हणजे आपले पनीर पण असे छान लागावे नंतर खाताना भाजीमध्ये म्हणून। तर तेल गरम झाले, थोडंसं किंचित एक छोट्या चमच्याने अर्धा चमचा असेल मीठ, आता हे अंदाजेच टाकते मी सर्व साहित्य, आणि हळद थोडीशी, नंतर लाल तिखट। गॅस बारीक करूया आपण कारण मसाले करपतील आपले तेलातून, आणि थोडीशी कसुरी मेथी टाकली, चांगलं मिक्स केलं आणि पनीरचे तुकड्याने मी धुवून घेतले ते असे त्याच्यात थोडेसे फ्राय करून घ्यायचे। जास्त वेळ करायचं नाही, जास्त वेळ जर फ्राय केले का नाही मग ते असे चिवट होतात पनीरचे तुकडे, मग भाजीत खाताना ना ते चिवट लागतात, मग मऊ असे सॉफ्ट राहावेत ना, म्हणून फक्त 1 मिनिट 2 मिनिट फक्त त्याला बारीक गॅसवर परतायचं, जास्त वेळ परतायचं नाही। तर मी ते परतून ठेवलं पाहिजे साईडला। आता आपण भाजी करायला घेऊ। तर मी इथं कढई गरम केली, कढईत तेल टाकूया। आता या भाजीला जरा जास्तच तेल टाकायचं, म्हणजे ते हॉटेलसारखी करायची ना आपल्याला म्हणून। तर आता तुम्हाला किती करायची भाजी त्या हिशोबावर तुम्ही करू शकता। मी ना एक 5 व्यक्तीला पुरेल एवढी भाजी करणार आहे। आपलं 200 ग्रॅम पनीर आहे, तर एक 5 व्यक्तीला व्हावी भाजी, या हिशोबाने मी भाजी करीत आहे। तर मी त्या अंदाजेच आता तेल टाकलेलं आहे, थोडं तुम्ही कमी पण करू शकता तुम्हाला जास्त तेल आवडत नसेल तर। आपलं तेल गरम टाकलं की एक छोट्या चमच्याभर जिरे टाकले, 2 लवंग, 2 मिरी, तमालपत्र 1 2 3 आणि थोडीशी दालचिनी ना मी अशी बारीक तुकडे करून टाकली मी। नंतर लसण आणि अद्रकची पेस्ट टाकली 1 मोठ्या चमच्याने, चमचा भरून। हेचं साहित्य सर्व चांगलं गरम तेलात मिक्स करून घेऊ आणि आता याच्यात ना आपण कांदा टाकूया। तर आपण ना एकदम चॉपरमध्ये बारीक असा कट करून घेतला आहे आपण कांदा चॉपरमध्ये, त्याच्यामध्ये एकदम छान झाला आहे। त्याला मिक्सरवर काढायची काहीच गरज नाही, चॉपरमध्ये व्यवस्थित होतो असा। नाहीतर तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर तुम्ही खिसणीवर खिसून पण घेऊ शकता कांदा आणि टोमॅटो। तर आता ना बारीक गॅस करून ना कांदा आपला चांगला असा गुलाबी होईपर्यंत परतायचा, म्हणजे जास्त पण लाल करायचा नाही, नाही तर करपट वास येतो आपल्या ग्रेव्हीला। एकदम असा मऊ व्हावा आणि त्याचा कच्चेपणा जावा कांद्याचा इथपर्यंत एक कमीत कमी एक 3-4 मिनिट परतायचा। तर कांदा आपला चांगला परतला आहे। आता याच्यात ना आपल्या ग्रेव्हीला ना असा घट्टपणा यावा म्हणून आपण त्यात 1 चमचा ना बेसन पीठ टाकूया। कच्चंच बेसन पीठ आपण याच्यात व्यवस्थित भाजून घेऊया आता, नाहीतर मग तुम्ही भाजून पण टाकू शकता त्याच्यात। मी कच्चंच टाकले आणि ते पण चांगलं 2 मिनिटं आपलं बेसन पीठ चांगलं परतून दिलं। बेसन पीठ 2 मिनिट परतलं का नाही, चांगलं भाजलं ना, मग त्यात टोमॅटो आपण चॉपरमध्ये बारीक केलेलं ते टोमॅटो टाकूया। तर एक मीडियम साईजचे 2 कांदे आणि 2 टोमॅटो होते। 5 व्यक्तीला करायची आपल्याला भाजी ही, आणि 200 ग्रॅम पनीर होतं तेवढ्यासाठी। तर आता हे चांगलं मी त्याला परतून घेतलं 1-3-4 मिनिट टोमॅटो टाकलेस पण असं तेल सुटूस। तर आता याच्यात आपण आपले मसाले टाकूया। तर धने जिरे पूड, गरम मसाला, किंचितशी हळद, छोट्या चमच्याने 1 अर्धा चमचा, लाल तिखट, परत कसुरी मेथी जरा थोडी जास्त घेतली 1-1.5 चमचा छोट्या चमच्याने, आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती तिखट हवे त्यानुसार। तर मी ती छोटी वाटी होती का ती वाटी भरून तिखट घेतले, कारण जरा झणझणीतच आवडतं आमच्यात, असं जास्त कमी तिखट पण नाही आवडत म्हणून। तर आता हे सर्व मसाले टाकले ना की चांगलं परतायचं आणि बारीक गॅसवर झाकण टाकून ना 1-2 मिनिटं आपले मसाले चांगले तेल सुटूस तर परतून द्यायचे ह्याच्यात आपल्या ग्रेव्हीमध्ये मस्त असे, फक्त खाली चिटकणार नाही याची दक्षता घ्यायची। तर चांगले मसाले पण परतले, छान वास पण यायला लागले आणि तेल पण छान सुटले आपल्या मसाल्यांना। आणि तोपर्यंत ना आपण ज्या पॅनमध्ये आपले पनीर फ्राय करून घेतले होते ना, त्याच पॅनमध्ये थोडंसं एक अर्धी ते पाऊण वाटी पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते पाणी टाकूया। तर ती पनीरची कढई होती तेलकट, म्हणून मी त्याच्यातच ही केलं, वाया जाऊन येते म्हणून। तर एवढं पाणी बस होते, जास्त पातळ पण नाही, पनीर मसाला खायला छान लागत। आणि त्याला चांगले 1-2 मिनिटं बारीक गॅसवर असं चटचटून दिला, म्हणजे पाणी टाकल्यास छान त्याला तरी यावी म्हणून। आणि आता मीठ टाकलं नव्हतं आपण सुरुवातीपासून, मग त्या हिशोबाने मी आता मीठ टाकलं 1 छोट्या चमच्याने, 1-1.5-2 चमचे मीठ असेल।
आणि जे आपण फ्राय करून ठेवलेलं आपले पनीर होतं का ते पनीर टाकलं आणि कोथिंबीर राहिली आता टाकायची. आपण वरून कोथिंबीर टाकू आणि बारीक गॅस करून झाकण टाकून 1-2 मिनटं त्याला चांगले वाफ येऊन देऊ. पनीर टाकल्यास म्हणजे पनीरला पण मसाल्यात पनीर ना छान असं शिजलं जावं म्हणून. तर आता मी गॅस बारीक केला, कोथिंबीर टाकली आणि झाकण टाकून 2च मिनटाची वाफ देते. तर 2 मिनटं झाले. मी आता गॅस बंद करते, झाकण काढते. तुम्ही पाहू शकता आपली भाजीला तरी पण किती छान आली आणि त्याचा घट्टपणा पातळपणा पण तुम्ही पाहू शकता. एकदम हॉटेलसारखी दिसती. तर मग कशी वाटली भाजी ते नक्की सांगा. आवडली असेल भाजी तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर एकदम दिसायला पण टेस्टला पण आणि वासाला पण हॉटेलसारखी झालेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ ती नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा.